करायला पाहिजे। मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे ही महत्त्वाच्या शहरांमध्ये आता महिला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर महत्त्वाची मेट्रो शहर आहेत। त्या ठिकाणी महिला आरक्षण पडलेलं आहे। महिला लाडक्या बहिणीच्या आता महत्त्वाचे शहर काही सोडत निघालेले आहे। काय सांगा आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरामधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या। त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली। एक म्हणजे परभणीच्या संदर्भामध्ये, दुसरा म्हणजे बृहन्मुंबई संदर्भातला काय सांगायला दोन्ही ऑब्जेक्शन सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे
आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही अर्थ असाच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं म्हणणं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी, याआधी महिलांसाठी आरक्षित होता, त्यावर काय सांगता? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. अडीच वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी मध्ये प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ताई, हाच नियम जरा सविस्तर सांगायचं. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी. मैम हिंदी में बता दीजिए प्रोसेस जो विरोध होता है, मैम हिंदी में बता दीजिए। कुछ हुआ कैसे जो लॉटरी निकाली गई मैंने हिंदी में ठाकरे गुट ने ऑब्जेक्शन क्यों लिया है? ठाकरे गुट ने ऑब्जेक्शन क्यों लिया है? स्पॉट छोड़ के गए हाँ चलिए हाँ, हिंदी में बताइए। हिंदी मैम आज 29 महानगरपालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़क यहाँ संपूर्ण हो गई। उसमें एक हम लोगों ने अज का 1 आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के